जय जय राम कृष्ण हरी. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेची रचना समश्लोकी अभंग छंदात मायबोली अभिजात मराठी भाषेत केली आणि त्या ग्रंथाचे नाव अभंग मंत्र गीता. याचा परिचय आपण करून घेत आहोत. अभंग क्रमांक 66 पासून याची आता सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण श्लोक आणि त्यानंतर अभंग पाहूया. वेद अविनाशिनम नित्यम य एनम अजम अव्ययम कथम स पुरुषः पार्थ कम घातयती हंतिकम. आता याचा अभंग तुकारामाने काय केलाय पाहूया. पूर्वोक्त याच्या लक्षणा पुरुष जाणे विचक्षणा येरवी या प्रकृतीला मारी कोण वेगळाला. मारवितो कैसा आता तुका विनवितो श्रोता. आता ह्यामध्ये विकृत प्रकृती आणि पुरुष ही दोन शाश्वत घटक, या दोन्हीची एकत्र माहिती झाली की अभंग किंवा श्लोक समजायला सोपे होईल. श्रोत्यांसाठी ही अभंग रचना तुकारामाने केली आहे हे यातून आपल्या लक्षात येईलच. प्रकृती आणि पुरुष या दोन्हीवर जग चालू आहे. या दोन रूपाची पूर्वोक्त लक्षणे म्हणजे मूळ स्वरूपाची अवस्था समजून घ्यायला हवी. पूर्वोक्त याच्या लक्षणा पुरुष जाणे विचक्षणा. विचक्षणा म्हणजे सूक्ष्म निरीक्षण. शरीरातील चैतन्य म्हणजे आत्मा यालाच पुरुष असे संबोधले जाते. हा निर्विकल्प निर्गुण नाशरहित असा असतो. हा स्वतः मरतही नाही आणि इतरांनाही म्हणजे इतर आत्म्यांनाही मारत नाही. तुकाराम म्हणतात, येरवी या प्रकृतीला मारी कोण वेगळाला. कृष्ण म्हणतो, अरे अर्जुना, जो या आत्म्यास जाणतो तो अन्य कुणाला अथवा कुणाकडून मारण्याची क्रिया करेल का. आता ह्यात प्रकृतीचा पण ह्या शाश्वतीचा अर्थ बघूया. आता हा शब्द अभंगात उल्लेखला आहे. प्रकृती म्हणजे व्यक्त होणारी दिसणारी जगाचे रूप आकार रंग कर्म हे दाखवणारी, तसेच पंच ज्ञानेंद्रियांकडून याचा अर्थही समजून घेता येतो. पण याचे कालमान कालगणना ही ठरलेली असते. या जगाचे दृश्य म्हणजे प्रकृतीची रचना. इथे पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगातून कर्म घडत असते. पूर्वोक्त लक्षणाने युक्त विशिष्ट कर्म करण्याच्या हेतूने आत्मा व शरीर म्हणजेच पुरुष आणि प्रकृती एकत्र येतात. कर्म साध्य झाले, कर्माची पूर्तता झाली की कार्य थांबते. उदाहरणार्थ तुकारामांचं आयुष्य, विवेकानंदांचं आयुष्य यांची जर आपण पाहिली, आगरकरांचं आयुष्य, तर त्यांचं कार्य झालं. आणि त्यात म्हणजे ज्ञानेश्वरांचं आयुष्य, ज्ञानेश्वर भावंड सगळे कार्य झाली की त्यांचं कार्य संपलं आणि त्यांचं आयुष्य संपतं. आता त्यानंतर ह्या पुरुष आणि प्रकृती विलग होतात. कार्य झालं की त्यांचे कार्य व काळ हे निसर्गाने नियुक्त केलेले असते. हे विलगीकरण म्हणजेच देहाचा मृत्यू किंवा मरण आणि ह्यात आत्म्याचे रूपांतर होते. आत्मा हा अव्यक्त असल्याने त्याचे गमन डोळ्यांना दिसत नाही. म्हणजेच पुरुष अव्यक्त आहे आणि व्यक्त होणारी प्रकृतीच्या अधीन असणारा चैतन्यहीन झालेल्या देहाचा अंत डोळ्यांना दिसतो. आता याचबरोबर पुढचा अजून अर्थ पाहूया आपण. तर आत्मा शरीर धारण करताना लिंगभेद करत नाही. शरीराचे आवरण किंवा आच्छादन एवढेच या प्रकृतीचे पुरुष म्हणजे आत्म्याशी नातं असतं. दृश्यमान प्रकृतीचा खुलासा झाल्यामुळे पुरुष या संकल्पनेचा अर्थ समजायला सोपा झाला. आता या विचक्षणातून पुरुष समजून घेण्यासाठी तुका विनवितो श्रोता यासाठी एकच उत्तर असलेला प्रश्न श्रोत्यांसमोर ठेवतात. ते म्हणजे पूर्वोक्त या लक्षणा पुरुष जाणे विचक्षणा एरवी या प्रकृतीला मारी कोण वेगळा असो. आता पुढील अभंग आता बघूया. आता अभंग क्रमांक 67. आधी श्लोक वाचूया
आणि मग अभंग बघूया. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्याति नरपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाती नवानि देही. आता ह्याचा अभंग बघा. वस्त्रे जुनी त्यागुनिया नवी घेणे पांघराया शरीराचे तेच भावे येथे चैतन्य वागावे जीर्ण देह त्यागे तुझ्या तुका म्हणे याच काजा. आता ह्यामध्ये या अभंगात शेवटी आलेला जो शब्द आहे ना काजा म्हणजे कारण आणि मरण याचा अधिक अर्थ यात आपल्याला समजेल. अव्यक्त आत्मा जीव हा व्यक्त म्हणजे शरीराचा किंवा देहाचा कपड्याप्रमाणे वापर करतो आणि कपड्याप्रमाणे देह जुना होतो. जन्माला आलेला देह वयानुसार आकाराने बदलतो. वय संपत आले की आपण म्हणतो वय झालंय, मरण जवळ आलंय, म्हणजे शरीराची ताकद संपते. एक एक अवयव काम करेनासं होतो आणि जीर्ण झालेल्या कपड्याप्रमाणे सुरकुतलेला देह क्षीण होतो. काही रोगराईने ग्रासलेला औषध पाण्याच्या उपायाने देहाला टेकू दिल्याप्रमाणे उभे केलेले असते. या देहात राहिलेला आत्मा हा देह सोडून नवीन सचेतन देहाचे आवरण म्हणजे वस्त्र धारण करतो. या देहाचे सुखदुःख, आनंद, वेदना, यातना आत्म्याला कधीच शिवत नाही. तो कधी थकत नाही, दमत नाही, झिजत नाही आणि तो कोणत्याही देहात चैतन्य घेऊन प्रवेश करतो, कारण त्याला कुठल्या देहाचा लिंगभेद नाही आहे. हे ऐकून अर्जुन म्हणेल, देहावर आघात करून, जखमी करून, रक्त सांडून त्याची कर्मे थांबतील, मग या पापाचा धनी मला का बनवतोयस? पण हा अर्जुनानं प्रश्न विचारण्यापूर्वीच कृष्ण आधीच सांगतो की शरीराचे तेच भावे येथे चैतन्य जाणावे. आता पुढील प्राप्त होणारा देह हा उत्तम प्रतीचा असणार हे नक्कीच आहे. या युद्धभूमीचे म्हणजे कुरुक्षेत्राचे महात्म्य तुला माहीत आहे ना अर्जुना? तुझे पूर्वज कुरुराजांनी यज्ञ यागादी तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले की या कुरुक्षेत्रावर जो कोणी युद्धात निष्प्राण होईल तो स्वर्गात जाईल. आता हे मिळवलेलं वरदान आणि या कुरुक्षेत्रावर युद्ध करणे हा कुरुवंशीयांचा धर्म आहे. तसेच हे अर्जुना, भीष्मादिकांसारख्या कुरुवंशीयांचा देह आता जीर्ण झालाय. यांच्या सुसंस्कारित आत्म्याला दिव्य देह धारण करण्यासाठी मृत्यू आवश्यक आहे. तसेच दुर्योधनासारखांचा आत्मा पापमुक्तही होईल आणि अशांना इष्टदेह प्राप्त करून देण्याचे महान कार्य तुझ्यातून घडेल. असा पुरुष प्रकृतीचा विचार करूनही देह बदलाच्या कर्माचा शोक करीत बसशील तर तुझी ही मानसिक विकृती म्हणावी लागेल. कुरुक्षेत्रावरील युद्ध म्हणजे स्वर्गप्राप्तीचा, दिव्य देह प्राप्तीचा लाभ आहे. यासाठी तुकाराम म्हणतात, जीर्ण देह त्यागे दुजा तुका म्हणे याच काजा. कारण आणि मरण याचे गणित आपल्याला आता समजलंय. आता पुढचा अभंग आपण बघूया. आधी श्लोक वाचूया आणि मग अभंग. न एनम छिंदन्ति शस्त्राणि न एनम दहति पावकः न च एनम क्लेदयन्ति आपः न शोषयति मारुतः. आता ह्याला अभंग. याला न तोडिती शस्त्रे वन्ही जाळीना शिखाग्रे न पाणी बुडवियासी वायू न उडवी बळेसी शुष्क वाते अणुगर्भू हा तो नित्यच स्वयंभू सत्ता मात्रे या निराळा तुका म्हणे धन्य कळा. आता वेगवेगळे शब्द आपण पुन्हा आता अनुभवणार आहोत. पुरुष आणि प्रकृतीनुसार आत्म्यावर शरीराचे आवरण आणि या आवरणावर आघात झाले, भिजले, तुटले, जळले तरी याच्या वेदना आत्म्याला होत नाहीत. त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही. आणि यावरूनच असे वाक्प्रचार की केसाला धक्का लागत नाही हा प्रचारात आला असावा.
आता या मनातील अनेक शंका दूर करण्यासाठी तुकाराम म्हणतात, शुष्क वाते अणुगर्भू हा तो नित्यच स्वयंभू. पृथ्वी, आप, वायू, तेज आणि नंतर आकाश या पाचही शक्तींच्या एकत्रित परिणामातून सिद्ध झालेला स्वयंभू आत्मा हा सर्वांचा अधिष्ठान ठरला आहे. अणुगर्भू म्हणजे एक अणू म्हणजेच एक आत्मा म्हणजे शरीराचा गाभा. तुकाराम स्वतःलाही अणुरणीय थोकडा असे म्हणून घेतात आणि अभंगातील वर्णन मात्र आकाशा एवढे प्रकट करतात आणि त्याचा अभ्यास करण्याचा दिव्य योग आपल्याला प्राप्त झाला आहे. हे आपलं भाग्य आहे. असं पुढे काय सांगतात ते पाहूया. बहिरंग म्हणजे शरीर वेगवेगळ्या उपाधींनी त्याची ओळख होते. या व्यक्तीचे कार्य चैतन्य हे अंतरंगातून समजते म्हणजे अव्यक्त अणुगर्भू किंवा आत्म्याची प्रतवारी प्रकटते. हे बहिरंग आणि अंतरंग वेगवेगळे असतात, एकरूप होत नाहीत. तरीही कर्म मात्र एकच असते. या कर्मातून अवघा रंग एक झाला हे समजते आणि या दोन्हीवर सत्तेचा अंमल असतो. त्याचे वर्णन तुकाराम करतात की सत्ता मात्र या निराळा, तुका म्हणे धन्य कळा. शरीराच्या बाहेर असणारी सत्ता हिला धन्य कळा हे विशेषण किती समर्पक आहे. जगण्याची किंवा जीवनाची धन्यता प्राप्त करून देण्याचे कर्म करून घेण्याची कला म्हणजेच धन्य कळा. ही एक वेगळी सत्ता कुठे आपल्याला दिसते? फक्त एवढेच मनात येते, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, असे ज्याचे होते त्याला धन्य कळा प्राप्त होते. नकळत हे समजते तुकारामांच्या अभंग रचनेमुळे आणि अभंग वाचनामुळे. आता पुढील एक अभंग बघूया. पहिल्यांदा श्लोक वाचूया. अच्छेद्यः अयम अदाह्यः अयम अक्लेद्यः अशोष्यः एवच नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलः अयम सनातनः. तुकारामांचा अभंग बघूया. यातला आपण छेदावया नहा योग्य यत्न अग्नीचा अयोग्य नसे सुकला हा कधी भिजला नाही काय बाधी स्थाणू परिस्थिर सर्वी नित्याचल भरली उर्वी अचंचळ रूप ज्याचे तुकया ध्यान लागे त्याचे. या अभंगात अणूला स्थाणू हे विशेषण दिले. अणू आत्मा वस्ती करणाऱ्या शरीराला कोणतीही यातना वेदना व्याधी झाल्या तरी त्याची कोणतीही इजा अथवा कोणतीही बाधा आत्म्याला होत नाही. त्याचे वर्णन तुकाराम सांगतात. स्थाणू परी स्थिर सर्वी स्थाणू परी स्थिर उर्वी. हा आत्मा खांबाप्रमाणे स्थिर आहे, नित्य आहे आणि याने सर्व पृथ्वी व्यापली आहे. याचा व्याप पाहताना अणू एवढ्या जीवापासून ते म्हणजे अगदी एवढ्याशा चिलटापासून कीटकांपासून ते हत्ती किंवा डायनासोरसारख्या महाकाय प्राण्यांनी पृथ्वी व्यापली आहे हे आपण समजून घ्यायला हवं. मागील 2 वर्ष करोनाने सर्व जगाला पछाडले, पण त्याचा जंतू अजूनही कोणालाही दिसला नाही. अचंचळ रूप ज्याचे तुकया ध्यान लागे त्याचे. अचंचळ असल्याने स्थिर आहे, तरीही उत्पत्ती हे जीवाचे वैशिष्ट्य आत्म्यास लागू पडत नाही. याचा कधी नाश होईल का याचा विचारही मनात आणणे म्हणजे पाप किंवा दुष्कृत्य होईल. म्हणूनच हा सनातन आहे याचे ध्यान तुकयाला लागेल. आता पुढील अभंग एक बघूया. पहिल्यांदा श्लोक वाचूया. अव्यक्तः अयम अचिन्त्यः अयम अविकार्यः अयम उच्यते तस्मात् एवं विदित्वा एनं न अनुशोचितुम अर्हसि. अभंग पहा. ज्याचे आकारची नाही त्याचे चिंतन ते काही. जेथे द्वैत हे शिरेना निर्विकार हेची जाणा. त्या कारणे यासी असे शोक न करी मानसे केला शोक फळ काय तुका म्हणे वाया जाय. आता ह्यामध्ये एक महत्त्वाचं असं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे आपणही चिंतितच असतो कायम. तसं अर्जुनाची चिंता अजून दूर झालेली नाही.
त्याला कृष्ण विचारतो की ज्यासी आकारची नाही त्याचे चिंतन ते काही. जो निराकार आहे, अमूर्त आहे, ज्याला व्यक्त होता येत नाही, त्याला डोळ्याने पाहणार कसे, त्याचे वर्णन नसल्याने कानाने ऐकणार कसे आणि अस्तित्व नसल्याने स्पर्श करणार कसा. याला भाव, भावना, रस, गंध कशाचाही लवलेश नसल्याने अनुमान करता येत नाही. तो अचिंत्य आहे. त्याची चिंता अर्जुना तू का करतोस. इथे आता अर्जुनाला विचारले तोच प्रश्न आपल्यालाही आहे बरं का. इथे कोणतेच उत्तर नाही, पण अर्जुन मात्र चिंताग्रस्त आहे. आता समाजही सध्या त्याच अवस्थेत आहे. असो, इथे मला निसर्गातील प्रकृतीचा एक कार्यकर्ता, हो मी त्याला सक्रिय असल्याने कार्यकर्ता म्हणेल, तो म्हणजे पाऊस, जे माझ्या मनात येते ते आपल्याला सांगते. लक्षपूर्वक ऐकावी एवढीच माझी विनंती आपल्याला. आता त्यातले काही गोष्टी मी तुम्हाला सांगते. त्यातला पहिला आकडा आहे, शरीरात आत्मा आहे तोपर्यंत काही ना काही कार्य, सृजन कार्य घडत असतं. तसेच ज्या भूमीवर ओलावा असतो तिथेही काहीतरी उगवते, म्हणजे नवीन उत्पन्न, सृजनत्व होत असते. त्यातलाच दुसरा आकडा बघूया, ओलावा देणारा पाऊस किंवा पाणी. आता पाऊस म्हणजे वस्तू किंवा व्यक्ती नव्हे. आपल्याला हवी तेव्हा दिसते असेही नाही. पाणी 12ही महिने आपण वापरतो, पण पाण्याला कोणी पाऊस म्हणतं का हो. पाणी ते पाणी, बर्फ तो बर्फ, वाफ ती वाफ आणि पाऊस तो पाऊस. मूळ रूप बदलले की त्याचे नाव बदलते. नाव बदलणारा हा एक निसर्गातला घटक आहे. आता तिसरा आकडा एक बघूया, पाऊस त्याला हवे तेव्हाच पडणार. त्यावेळी ऊन असू दे, वारा वाहू दे, वीज कडकडू दे, दिवस असू दे किंवा रात्र असू दे, पावसावर या कशाचाही परिणाम होत नाही. तो पडायचा तेव्हाच पडतो. आणि चौथा आकडा एक बघूया, पाऊस पडताना त्याचा आकार कसा असावा असे काही ठरलेलं नाही आहे. त्याच्या धारा बारीक, जाड कशाही असो, किंवा त्याचा वेग संथ असो, वेगानं पडो, त्या धारा उभ्या, आडव्या, तिरक्या कशाही असोत, त्याला नियम, अटी, क्षेत्रफळ, वेळ, वेग असे काहीच नाही आहे. यातून पावसाची स्वयंभू शक्तीचीच अनुभूती येते. आता एक पाचवा आकडा बघूया. या आणि एक विचार आपल्याला सांगावासा वाटतो की निसर्गाचे अवलोकन करून हवामान आणि ढगाचा रंग यातून पावसाचे भाकीत वर्तवले जाते. तसेच स्त्रीच्या शरीरात होणारा बदल पाहून तिला छोटंसं बाळ जन्माला येणार, म्हणजेच एक आत्मा शरीर धारण करून पृथ्वीवर अवतरणार, हे भाकीत केलं जातं ना. बरोबर आहे ना. तुम्हालाही याचा अनुभव असेल. असो, आता आपण सहावा आकडा बघूया. पावसाचे पाणी किंवा थेंब हे जमिनीवर, विहिरीत, नदीत, चिखलात, समुद्रात, वाळवंटात, झाडांच्या पानावर, शिंपल्यात की चातकाच्या चोचीत पडणार हे पावसाला माहीत असतं का हो? बहुतेक नसावं. पावसाच्या पाण्याचे कर्म किंवा भविष्य किंवा सृजनत्व हे पावसाच्या पाण्याच्या स्थळावर अवलंबून असते. आता पुढे एक सातवा आकडा बघूया. स्वतःचा रंग, रूप, विकार, सुख, दुःख, आनंद, त्याचं नाव किंवा त्याची उपाधी यातील कोणतेही वैशिष्ट्य पावसाला नाही. त्याला भीती कोणाचीही नाही आहे. तसे पावसाचे नेमकेपण कोणते सांगताही येत नाही. पाऊस आणि आत्मा यातील बरेचसे साम्य लक्षात घेता हे दोन्ही पुरुष व प्रकृतीच्या साह्याने नवनिर्मिती करतात. दोन्हीचे कार्य निसर्ग नियमित शक्तीनुसारच चालते. पंच ज्ञानेंद्रियांकडून पावसाचे किंवा पाण्याचे तसेच आत्म्याचे अस्तित्वही आपल्याला समजून घेता येते. पुरुष आणि प्रकृती हे दोन्ही वेगवेगळे असतात, म्हणजेच द्वैत असतात, पण कार्य मात्र अद्वैतावस्थेत असते. दोन्हीचे कार्य एकच असते. तुकाराम म्हणतात, जेथे द्वैत हे शिरेना, निर्विकार हेची जाणा.
जेथे द्वैत शिरेना निर्विकार हेची जाणा. या द्वैतातील अद्वैतावर नियमन करणारी पण डोळ्याला न दिसणारी शक्ती म्हणजेच परम ईश्वर परमेश्वर. इथेही मला पुन्हा तुकारामाने योजलेला धन्य कळा हेही विशेषण आठवते. या अभंगातील तुकारामांनी विशेष रचना आणि सोपा करून सांगितलेला अधिक अर्थ, यातून तुकारामांची श्रोत्यांशी असलेली जवळीक आपण अनुभवली. निसर्ग नियमानुसार पुरुष आणि प्रकृती यांनी मांडलेला खेळही आपण पाहिला. त्यातले खेळाडू शरीर धारण केलेला आत्मा. मनुष्य प्राण्यांसह सर्व म्हणजे लहान मोठे सगळे जीव हे खेळाचे साधन म्हणजे त्यांचे कर्म. खेळाडूचे आयुष्य म्हणजे वाहत्या प्रवाहातील बुडबुड्यासारखे. ब्रह्मदेवाच्या कालगणनेनुसार जीवाचे आयुष्य अतिशय क्षणिक आहे. याला कशाचा शोक आणि कशाचं सुखदुःख, या खेळातील हार जीत समजून घेतली की सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ हे उद्गार आठवतात. तुकारामांच्या अभंगातून माणूस कसा घडतो हेही श्रोत्यांना समजते. आणि अशा जडणघडणीचे पैलू आपल्याला प्राप्त होत ही संत तुकारामांच्या चरणी प्रार्थना करू. कृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण हरी.